प्रत्येक गाणं, प्रत्येक चित्रपट, प्रत्येक सोशल मीडिया, प्रत्येक संभाषण तुमच्या देहाला अन्न देत असतं आणि आत्म्याला उपाशी ठेवत असतं. म्हणून जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्यात देवासाठी आग नाही, तुम्ही मजबूत वाटत नाही. जय ख्रिस्त प्रियांनो, या व्हिडिओ संदेशात आपण बघणार आहोत ख्रिस्ती लोकांना कमजोर ठेवणाऱ्या काही विनाशकारी सवयी. तुम्हाला हे ऐकणं गरजेचं आहे, म्हणून शेवटपर्यंत बघा. अनेक ख्रिस्ती लोक सैतानाकडून यामुळे हरत नाहीत कारण तो जास्त शक्तिशाली आहे, तर ते हरतात कारण त्यांच्या जीवनात काही सवयी आहेत, रोजच्या सवयी. या सवयी हळूहळू त्यांची ताकद कमी करत जातात, जोपर्यंत त्यांच्यात लढण्याची शक्ती उरत नाही. इब्री 12:1 आपल्याला सांगते, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावीवरून धीराने धावावे. याचा अर्थ असा की सध्या तुमच्या जीवनात काही गोष्टी आहेत ज्या फक्त वाईट निवडी नाहीत, तर त्या ओझी आहेत, ज्या तुम्हाला कमजोर करतात. कमजोर ख्रिस्ती लोक सहज निराश होतात, सहज प्रलोभनात पडतात, प्रार्थना विना राहतात, विसंगत असतात आणि आध्यात्मिक लढाईत शक्तीहीन असतात. आणि भयानक गोष्ट म्हणजे तुम्ही येशूवर प्रेम करू शकता, तरीसुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या कमजोर राहू शकता. आज आपण काही सवयी ओळखणार आहोत ज्या तुम्हाला आध्यात्मिकरित्या कमजोर ठेवतात, आणि जर तुम्ही त्या तोडल्या तर तुम्ही तुमचा विश्वास, देवाची शक्ती आणि तुमचा आनंद पूर्णपणे नव्या पातळीवर जाताना पाहाल. पहिली सवय म्हणजे प्रार्थना आणि देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करण्याची सवय. येशूने हे खूप स्पष्टपणे सांगितले आहे. मत्ते 26:41 तो म्हणतो, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. सत्य हे आहे की बहुतेक ख्रिस्ती लोक एका दिवसात उठून देवापासून दूर जायचा निर्णय घेत नाहीत आणि मग पापात पडत नाहीत. ते पडतात कारण ते हळूहळू भटकतात. ते देवासोबतचा वेळ जपणं थांबवतात. जरा विचार करा, जर तुम्ही अनेक दिवस अन्न न घेतलं तर तुमचं शरीर थरथरणारं आणि कमजोर होईल. अगदी तसंच आध्यात्मिकरित्या देखील होतं. देवाचं वचन ही तुमची भाकर आहे, प्रार्थना हे तुमचं पाणी आहे. यांच्याशिवाय तुम्ही नक्कीच कमजोर व्हाल. आणि इथेच फसवणूक आहे. जर तुम्ही एक दिवस प्रार्थना आणि वचन वगळलं तर कदाचित तुम्हाला लगेच काही फरक जाणवणार नाही, पण वेळ जसजसा जातो तसतशी देहाबद्दलची तुमची संवेदनशीलता कमी होते, प्रलोभनाला विरोध करण्याची ताकद कमी होते आणि तुमचा विश्वास व आत्मिक आग विझू लागते. जर तुम्हाला ही सवय तोडायची असेल तर प्रार्थना आणि देवाचं वचन यांना अधूनमधून घेण्यासारखं आध्यात्मिक नाश्ता समजू नका. त्यांना तुमचं रोजचं अन्न, तुमचं रोजचं जेवण बनवा. फोन उघडण्याआधी देवासोबत दिवसाची सुरुवात करा. बायबल वाचा जोपर्यंत ते तुमच्याशी बोलू लागत नाही. प्रार्थना करा जोपर्यंत तुमचं हृदय देवासाठी सॉफ्ट होत नाही. हा धर्म पाळणे नाही, हे तुमचं आध्यात्मिक जगणं आहे. आणि कदाचित आत्ता तुम्ही अशा अवस्थेत असाल की तुम्हाला देवाचं वचन वाचण्याची इच्छाच नाही. जसं की हो मला कळतंय, मी कमजोर आहे, प्रलोभनात विरोध कमी झाला आहे, माझा विश्वास आणि आनंद दोन्ही कमी आहेत, पण मला देवाचं वचन वाचायची इच्छाच नाही. असे म्हणत असाल तर पवित्र आत्म्याला विनंती करा की तो तुम्हाला ही इच्छा देईल आणि मग प्रत्यक्षात जाऊन देवाचं वचन वाचा. कारण देवाच्या वचनाची भूक ही देवाचं वचन वाचण्यातूनच येते आणि प्रार्थनेची भूक ही प्रार्थना करण्यातूनच येते. त्यामुळे तुम्हाला थोडी शिस्त लावावी लागेल आणि या कामाला लागावं लागेल. दुसरी सवय जी तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या कमजोर ठेवते ती म्हणजे जगी गोष्टींनी मन भरवणं. रोमकरास 12:2 लिहिलं आहे, देवाची उत्तम ग्रहणी व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. जर तुम्ही देवरहित गोष्टी पाहता, ऐकता आणि सोशल मीडियावर तुम्ही सतत स्क्रोल करत असाल तर तुम्हाला देवापासून दूर वाटत असेल याचं आश्चर्य वाटू नये. देवाबद्दलची संवेदनशीलता कमी झाली असेल तरी आश्चर्य करू नका. कचरा आत गेला तर कचरा बाहेरच येतो. प्रत्येक गाणं, प्रत्येक चित्रपट, प्रत्येक सोशल मीडिया, प्रत्येक संभाषण तुमच्या देहाला अन्न देत असतं आणि आत्म्याला उपाशी ठेवत असतं. तुम्ही पूर्ण आठवडा वासना, चुगली करणे, हिंसा आणि नकारात्मकतेने तुमचं मन भरू शकत नाही आणि तरीही देवासाठी जळत राहाल अशी अपेक्षा करू शकत नाही. हे असं आहे जसं रोज मातीमध्ये पॉयझन टाकायचं आणि तरीही त्या बागेत फुलं गवतील अशी अपेक्षा ठेवायची. म्हणून मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. एक आठवडाभर सोशल मीडियापासून ब्रेक घ्या. सिनेमाचे गाणे ऐकण्याऐवजी देवाचे गाणे ऐका. न थांबणाऱ्या स्क्रोलिंगऐवजी बायबल वाचा किंवा संदेश ऐका. त्या एका आठवड्यानंतर तुमचं मन कसं वाटतं याकडे लक्ष द्या.
योग्य गोष्टींनी मन भरवल्यावर तुमचा आत्मा तुम्हाला धन्यवाद देईल. म्हणून जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्यात देवासाठी आग नाही, तुम्ही मजबूत वाटत नाही, तर तुम्ही जे अनुभवत आहात ते थेट तुम्ही स्वतःला काय खाऊ घालत आहात याच्याशी जोडलेलं आहे. जर तुम्ही देहासाठी बी पेरत असाल तर देहाकडून नाशाचं पीक उगवेल, पण जर तुम्ही आत्म्यासाठी बी पेरत असाल तर आत्म्याकडून जीवनाचं पीक उगवेल. म्हणून तुमच्या जीवनाबद्दल जाणीवपूर्वक विचार करा. मी लोकांना सांगतो की एक काळ असा ठेवा जिथं तुम्ही सोशल मीडिया पूर्णपणे बंद कराल आणि त्यानंतर परत या व सोशल मीडियाशी वेगळ्या पद्धतीने वागा. कारण उद्देश कायमचा सोशल मीडिया बंद करणे नाही. जरी काही लोकांसाठी ते आवश्यक असलं तरी खरा उद्देश तो वेगळ्या पद्धतीने वापरण्याचा आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला काही दिवसांसाठी मोठा आराम घ्यावाच लागेल. मला आठवतं मीही काही काळ असं केलं होतं. मी माझ्या फोनमधून सगळे सोशल मीडिया ॲप्स काढून टाकले होते. किती महिने होते ते आठवत नाही, पण नंतर परत आलो तेव्हा काही ॲप्स फोनवर डाउनलोड केलेच नाहीत. काही अकाउंट्स तर मी पूर्णपणे डिलीट केली, जसे की माझं फेसबुक आता नाही, रेडिट ही नाही. कारण काही ठिकाणं प्रलोभनाची होती, काही ठिकाणी खूप पॉलिटिक्स होती, ज्यामुळे माझा दृष्टिकोन बिघडत होता. आणि मी ठरवलं की काही गोष्टी पूर्णपणे बंद करायच्या आणि काही गोष्टी कमी करायच्या, म्हणजेच फोनवरून काढून टाकायच्या, जेणेकरून मला त्यांना सहज प्रवेशच नसेल. पण हे सगळं मी पूर्णपणे थांबून वेळ घेतल्यानंतर केलं. का? कारण मला आध्यात्मिक अन्न घ्यायचं होतं, मला देहाला अन्न द्यायचं नव्हतं. म्हणून आता तिसरी सवय आहे, जर तुम्हाला कमजोर राहायचं आणि त्याचबरोबर मजबूतही व्हायचं असेल तर काय करायला हवं ते मी सांगतो. जर तुम्ही आध्यात्मिक लोकांमधून स्वतःला वेगळं केलं तर सैतान त्याचा उपयोग तुम्हाला कमजोर ठेवण्यासाठी करेल. बिरी 10:25 लिहिलं आहे, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा. आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. सैतानाला विश्वासणारे लोक एकटे पडलेले आवडतात, कारण एकटे असलो की आपण जास्त कमजोर असतो. जसं आगीतून बाहेर काढलेला कोळसा लगेच थंड पडतो, तसंच संगतीतून तुटलेल्या ख्रिस्ती व्यक्तीची आत्मिक आग कमी होते. याचा अर्थ फक्त चर्चला हजेरी लावणं पुरेसं आहे असं नाही, तुम्ही त्यात रोवलेले असायला हवे. म्हणजे तुमच्या जीवनात काही भाऊ बहिणी असायला हव्यात जे तुम्हाला ओळखतात, प्रोत्साहन देतात, तुमच्यासाठी प्रार्थना करतात आणि तुम्हाला जबाबदार धरतात. जर तुमचं एकमेव आध्यात्मिक अन्न आठवड्यातून एकदा यूट्यूबवरचं प्रवचन असेल तर इतरांसोबत चालण्यातून मिळणारी ताकद तुम्ही गमावत आहात. लोखंड लोखंडाला धार लावते आणि ते जवळीक व घर्षणातच घडतं. ते यूट्यूब पाहून होत नाही. तुम्हाला स्थानिक चर्चमध्ये सहभागी व्हायलाच हवं. आणि जर चर्च मोठं असेल तर तिथे लहान ग्रुपही असतात जिथेही जवळीक आणि घर्षण घडतं. मी तुम्हाला खरं सांगतो, अनेक लोक कमजोर असण्याचं एक कारण म्हणजे ते एकटे आहेत. चर्चमधील दुखापत, राग, द्वेष, भांडणं, चर्च खूप मोठी आहे, ते बिझी आहेत, असे कारणं देत देत ते कमजोर होत जातात. आणि आत्मिक उन्नती फक्त देवाच्या वचनाच्या पोषणाबद्दल नाही तर तुमच्या संगतीबद्दल आहे. तुम्हाला चर्चमधल्या सगळ्यांचे जिवलग मित्र व्हायची गरज नाही, पण तुमच्या जीवनात असे काही लोक हवेत जे डोळ्यात डोळे घालून विचारतील, तुझा आत्मा कसा आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही मजबूत होता. आणि शेवटची सवय जी सैतान तुम्हाला कमजोर ठेवण्यासाठी वापरतो आणि जी तुम्हाला मोडावीच लागेल ती म्हणजे गुप्त पापात राहणं. स्तोत्र 66:18 म्हणतं, माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. दावीद तिथे स्पष्ट करतो की आध्यात्मिक सामर्थ्य, देवाशी जवळीक आणि प्रार्थनेला मिळणारं उत्तर यांचा थेट संबंध लपवलेल्या तडजोडींशी आहे. गुप्त पाप म्हणजे टायरमधील हळूहळू जाणारी हवा. थोडा वेळ गाडी चालते पण शेवटी सगळं थांबतं. तसंच गुप्त पाप तुमचा आत्मविश्वास, धैर्य आणि देवासोबतची जवळीक चोरून येतं. ते देवामध्ये लपण्याऐवजी तुम्हाला देवापासून लपवायला लावतं. प्रार्थना, संगती आणि चर्च उपासना टाळायला भाग पडतं आणि प्रकाशात चालण्याऐवजी सावलीमध्ये जगायला लावतो. पण आनंदाची बातमी ही आहे की ज्या क्षणी तुम्ही ते कबूल करता आणि त्यापासून फिरता त्या क्षणी येशूचं रक्त तुम्हाला शुद्ध करतं आणि तुमचं सामर्थ्य परत मिळतं. नीतिसूत्रे 28:13 सांगते, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. गुप्ततेच्या कैदेत राहू नका. तुमची ज्वाला विझवण्याआधी ते उघड करा, नष्ट करा. अनेक वेळा हे मोठं पाप नसतं तर मनात साचलेला राग, दुखलेलं मन किंवा अपराध भावना असते. ती आतून तोडते, दृष्टिकोन बिघडवते आणि सामर्थ्य काढून घेते. यालाच ऑफेन्स म्हणतात. कधीकधी फक्त त्या व्यक्तीशी अवघड पण प्रामाणिक संभाषण करून म्हणायचं असतं, मी ही गोष्ट प्रकाशात आणतोय, मी खरोखर चुकलो, माझ्या मनात तुझ्याबद्दल राग आहे, मला अंधारात राहायचं नाही. आणि तिथूनच खरी पुनर्बांधणी सुरू होते.
म्हणून या 4 सवयी, प्रार्थना आणि वचनाकडे दुर्लक्ष करणं, सांसारिक गोष्टींनी मन भरवणं, आत्मिक संगतीतून स्वतःला वेगळं करणं आणि गुप्त पाप व अपराध भावना यामध्ये राहणं, या तुमच्या आध्यात्मिक सामर्थ्याच्या शत्रू आहेत. पण चांगली बातमी आहे की तुम्ही आजपासूनच त्यास तोडू शकता. तुम्हाला कमजोर राहण्याची गरज नाही. तुम्ही असे ख्रिस्ती लोक होऊ शकता जे ठाम उभे राहतात, प्रलोभनांना विरोध करतात आणि आनंद व सामर्थ्यात जगतात. आजच कृती करा. एखाद्या ख्रिस्ती मित्राला वचन सेंड करा. फोन उघडण्याआधी बायबल उघडा. देहाला अन्न देणारा तो शो बंद करा. आत्ताच बदल करा. आणि जर हा संदेश तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो एखाद्या गरजू व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. तुमचा विश्वास वाढवणाऱ्या अशाच बायबल आधारित शिकवणीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. देव तुम्हाला आशीर्वाद देव.